तुम्ही विचार करत असाल की ही तयार होऊन कुठे चाललेली आहे, तर ही जी माझी तयारी आहे ती मी केलेली आहे बॉम्बेला जाण्यासाठी। मी चाललेली आहे मुंबईला। मुंबईला माझे काम आहे, त्या कामासाठी मी आणि माझी काकू, ज्यांना तुम्ही ह्याच्या अगोदर सुद्धा माझ्या ब्लॉग्समध्ये पाहिलेलं असेल, सो आम्ही दोघी जणी चाललेलो आहोत। परंतु आता अजून दोघं जण ॲड झाली आहेत, ते म्हणजे काका आणि हर्षित। आमचं म्हणजे माझं पर्सनल काम होतं, त्या कामासाठी मी माझ्या काकूला घेऊन चाललेली होती की आम्ही विचार केला की ट्रेनने जाऊ आणि पटकन ट्रेनने जाऊन येऊ, म्हणजे एक 3-4 तासामध्ये आम्ही रिटर्न येऊ, म्हणजे रात्री एक 9-10 वाजेल, कारण आत्ता घड्याळात वाजलेले 6:15। माझं काम जे आहे ते पूर्ण करून आम्ही एक 10-10:15 पर्यंत रिटर्न येऊ असं होतं। परंतु आता ही दोघं जण पण येत आहेत, तर विचार केलेला आहे की 4 व्हीलर घेऊन जाऊया आणि तिथे ॲज युजल पार्किंगचा प्रॉब्लेम असणार, म्हणून मग आम्ही ड्रायव्हरची पण सोय केली की बाबा आम्ही जर कुठे फिरायला गेलो तिकडनं तर पार्किंगचा इश्यू होऊ नये म्हणून। तर आम्ही आता सर्वजण चाललेलो आहोत बॉम्बेला फिरायला। सो आम्ही कुठे जाणार आहे, काय मजा करणार आहोत, सो ते तुम्हाला पाहायला मिळेल। आम्ही माझ्या काकूंना घ्यायला आलेली आहे आणि आम्ही निघतोय आता जायला बॉम्बेला। आम्हाला ऑलरेडी खूप उशीर झाला आहे, अंधार पण झाला आहे, आता घड्याळात 7 वाजलेत, तर निघतो आम्ही आता जाण्यासाठी। हर्षित बघा आता पुन्हा एवढा तयार झाला आहे आणि पुन्हा तो आपल्या मित्रांबरोबर खेळत बसलाय, मी दाखवते तुम्हाला। तर माझी जी इथे मुंबईची कामं होती ना ती आता संपवली आहे आणि आम्ही आता फिरायला आलो आहे गेटवेला बऱ्याच वर्षानंतर। सो हर्षित पण आज बऱ्याच वर्षानंतर आलेला आहे। हर्षित लहान होता ना तेव्हा आम्ही त्याला गेटवेला घेऊन आलेलो। तर आम्ही आता आलो आहे ताज हॉटेलच्या समोर। आज सॅटर्डे असल्यामुळे गर्दीसुद्धा खूप आहे। आम्ही आलेलो आहोत माझ्या आवडीच्या प्लेसला, बऱ्याच वर्षानंतर येणं झालं आहे, माझ्यामध्ये 4-1 वर्षानंतर। आणि ती प्लेस आहे बडे मियाँ, हे एक्झॅक्टली ताजच्या मागे आहे। मला दाखवते किती सारी गर्दी आहे, हे तर पार्सलसाठी ही गर्दी आहे इथे। आणि ही गर्दी जी तुम्हाला दिसते ना ती रेस्टॉरंटसाठी गर्दी आहे ही पूर्ण। तर आम्ही पण इथे नॉनव्हेजची ऑर्डर दिलेली आहे, सो बघूया आता कधी मिळते पार्सल। कारण आम्ही आता इथे एवढी गर्दी आहे की आम्ही आता विचार केला आहे की पार्सलच घ्यायचं आणि इथेच उभं राहून खायचं, कारण आम्ही 4 व्हीलर खूप लांब लावली आहे। तर आता हे व्हेजचं आहे सेक्शन, इथे तुम्हाला पनीर वगैरे सगळ्या गोष्टी मिळतील व्हेजच्या। आणि हे जे आहे जिथे तुम्हाला नॉनव्हेज पार्सल मिळेल। हा इथे बनवतो आहे काठी रोल। मला टिकल ये बच्चा। तर आमचं बडे मियाँमध्ये आम्ही जे जे मागवलेलं ते एवढी भूक लागलेली की आम्ही आता जेवण वगैरे पूर्ण संपवलंय आणि टेस्ट पण सुद्धा शूट नाही करायला मिळालं, एवढी आम्हा सगळ्यांना भूक लागलेली होती। कारण माझ्या त्या कामालाच एवढा उशीर झाला ना की काही त्याला पर्याय नव्हता दुसरा। सो आम्ही आता निघालोय दुसरीकडे कुठेतरी। आता आम्ही प्रॉपर जेवण जेवणार आहोत, इथे आम्ही फक्त स्टार्टर खाल्लेली आहेत। आता आम्ही दुसरं हॉटेल इथे कोणतं तरी शोधतो आणि तिथे जेवायला जातो। तर आता आम्ही खाऊन पिऊन बडे मियाँमध्ये निघालेलो आहे कुलाब्याला शॉपिंग करायला आलोय आता।
और कैसे अंकल? आम्ही आता आलेलो आहोत कुलाब्याला, जिथे शॉपिंगचा एरिया आहे. सो आम्ही चाललोय त्या स्ट्रीटला. पूर्ण लेन आहे ही शॉपिंगची. छान आहेत ना? हे छान आहेत. चलो आप 150 में दे दो ना. मैं आपको पहले बताया ना पतला. ये कैसे स्टिच करो, मटेरियल पतला नहीं पड़ेगा. मटेरियल तो बढ़िया लग रहा है. खूप छान छान पर्सेसची व्हरायटी पण आहे. म्हणजे आता खरं घड्याळात वाजलेले आहेत 10:30 झालेले आहेत, पण अजूनही यांची शॉप्स अजूनही उघडी आहेत. तुम्ही ते बघू शकता. त्यांच्याकडे अँटिकच्या सुद्धा बऱ्याच साऱ्या वस्तू आहेत. आता हळूहळू सगळे शॉप्स पण बंद होत आहेत, परंतु आता आम्हाला जेवढे शॉप्स उघडे मिळत आहेत आणि जिथे काय काय मिळतं आहे ते आम्ही बघतोय. आता खरं इथे सकाळी आलं पाहिजे, परंतु आता माझं इथे काम होतं म्हणून बॉम्बेला आलेलो होतो. तर म्हटलं जाता जाता अजून काही गोष्टी मिळत आहेत, काही बघायला मिळतं आहे, काही घ्यायला मिळतं आहे, तर बघूया त्या उद्देशाने. येस, जे बाहेर ब्रँड हे फार कॉस्टली मिळतात ते सुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळतील. छान आहेत ना, डिझाईन्स खूप छान आहेत. म्हणजे हा जो ब्रँड जर तुम्ही बघायला गेला असाल तर त्याची खूप कॉस्टिंग आहे. म्हणजे खूप साऱ्या फिल्मस्टार्सकडे तुम्हाला हे बघायला मिळेल, पण इथे त्यांच्याकडे फर्स्ट कॉपी आहे. हे पण छान आहे हा प्रकार. ये कैसे, इसमें मेरा साइज रहेगा 7 नंबर. हो बता दे ना. पर्सेस आहेत, पण आता यांचं काय बंद करायला आलंय. त्याच्याकडे छान आहे डिझाईन आहे. स्टोल्स पण आहे त्याच्याकडे, व्हरायटी ऑफ स्टोल्स आहेत. इथे आल्यानंतर मग आपल्या ड्रेसचे कलरच आठवत नाही की आपल्या ड्रेसचा कलर कोणता आहे, आणि आपण इथे कन्फ्यूज होऊन जातो. इथे आल्यानंतर असं वाटतं अरे की आपल्याकडे हा ड्रेस आहे की नाही तोच लक्षात येत नाही. एवढ्या व्हरायटी आहेत. और कौन सा कलर है? ग्रीन है, ब्राउन है, ब्राउन में भी बताना ना. कलर तो दिखा दो. वाइट वाइट जल्दी पैक करो ना. हाँ ये वाइट वाला चाहिए. और अभी तो बस ये मेरा साइज है. नहीं मेरा साइज नहीं है. हाँ एक साइज बड़ा देना ना, लेकिन वाइट नहीं चाहिए. सिल्वर या फिर गोल्डन देना. उसमें है वो पट्टी में है क्या? आम्हाला खरं म्हणजे कुलाब्याला खूप सारी स्ट्रीटची वरती शॉपिंग करायची होती, परंतु आम्हाला उशीर झाला आम्हाला खूप यायला. त्याच्यामुळे मी काही नाही, एक साधी एक व्हाईट कलरची जी चप्पल बिअर केलेली ना ती एकच घेतली, आणि काकूने घेतलेला आहे गॉगल. बाकी आम्ही आणि कानातले पण घेतले ना. येस, बाकी आम्हाला काही शॉपिंग नाही करायला मिळाली आहे. सो आता काकांना आणि हर्षितला आम्ही गाडीत पाठवलेलं, कारण ते काय एवढं चालू शकणार नव्हते दोघंही. तर आता आम्ही चालत चालत पोचतो आहे गाडीपर्यंत, आणि आता तिथून आता पुढे कुठे जायचं आहे हे अजून डिसाईड नाही केलं आहे. तर हे माझ्या समोर जे आहे ते आहे ताज हॉटेल, आणि हा पूर्ण आहे गेटवे ऑफ इंडियाचा व्ह्यू. तर आता काकी गाडीमध्ये जे आमचे मेंबर्स आहेत ना त्यांना कॉल करतायत, ते पण येतील आता थोड्याच वेळात. लोक येतात बरे, आणि लोक खाली बसायला येतच नाहीत कोणी.
हे ओपन बस मधनं, हा पर्यटक पण असणार. मुंबई दर्शन ना ओपन बस मधनं त्या. तर आता आमची पण गाडी दिसते, ती आली. आता आम्ही जातो आता गाडीत बसायला आणि नंतर तुम्हाला दाखवते आम्ही कोणत्या डेस्टिनेशनला चाललेलो आहोत. आता आम्ही पोचलेलो आहोत नरिमन पॉइंटला. इट्स व्हेरी डिफिकल्ट. एवढ्या टाईम उभं राहणं नॉट पॉसिबल. आपण जरा हल्ल्याशिवाय राहू शकत नाही. आणि हा किती वेळ उभा आहे बघा. क्वीन नेकलेसला आलो आम्ही आता नरिमन पॉइंटला. आणि समोरच हॉटेल ओबेरा आहे, ट्रायडंट. हर्षितने ते काय घेतलंय तर कैरी. आंबट आहे हर्षित कैरी? हर्षू आंबट आहे का? नाही, कडू आहे. कसं वाटलं इथे आल्यानंतर हर्षित? चांगलं वाटलं. नवीन प्लेस होती त्यासाठी. फर्स्ट टाइम आलास ना इथे? हो. याच्या अगोदर कधी नव्हता आलेलास? नाही. बघितलं किती छान वाटतं इथे. किती जण येतात लोक इथे मस्त मजा करायला. आता आपण जाऊया पुढे इकडनं कुठेतरी. भूक पण लागली ना, आता जेवायला जाऊया आपण आता पुढे. मग तू इथे कधी आली? अरे इथे जवळ माझं ऑफिस होतं. अगोदर जेव्हा मी जॉब करायची तेव्हा इथे जवळच ऑफिस होतं. सो त्याच्यामुळे मी तिथे यायची आधी. त्यामुळे हे इकडनं तिकडनं जवळच होतं. ऑफिस आहे ना, जवळ आहे ना माझ्या. सो त्याच्यामुळे आता काही ऑफिस नाही बघायला मिळणार, कारण ऑफिस इकडनं आता अंधेरीला शिफ्ट झालं आहे. तर आता काय येणं होत नाही इथे, कारण ऑब्व्हियसली जॉब सोडलेला असल्यामुळे. तर आता खूप मजा आली. आता इकडनं आम्ही चाललेलो आहोत मस्तपैकी काहीतरी खायला. आता काय खायचं आहे ते अजून ठरलेलं नाही आहे. बघूया आता काय खायला जाणार आहोत ते. सो आता इथे थोडा वेळ वॉक करतो. खूप छान वाटतं इथे आल्यानंतर, कारण थोड्या जुन्या आठवणी येतात. कारण ज्यावेळेला मी इथे जॉबला होती त्यावेळेला मी इथे संध्याकाळी आमचे फ्रेंड्स वगैरे आम्ही सर्वजण यायचो इथे. त्यावेळेला मजा यायची गप्पा वगैरे मारायला. आम्ही सगळ्या मैत्रिणी इथे यायचो. येस. सो आता छान वाटतंय संध्याकाळी बऱ्याच दिवसानंतर बाहेर आल्यानंतर, गर्दी बघितल्यानंतर. तर आता मी जातो कुठेतरी डिनरसाठी. सो आता डिनर म्हणजे खूप काही हेवी नाही करायचं, लाईटच काहीतरी खातो. बघू आता तिथे कोणतं हॉटेल किंवा दुसरं काही आहे का. आता आम्ही आलेलो आहोत चौपाटीवरती. अरे ते पुण्याला येते. बरेच सारे प्रकार आहेत इथे खायला. शनिवार वाडा. आता जायचंय का तुला शनिवार वाड्यात? आपण जेव्हा पुण्याला जाऊ तेव्हा जाऊ शनिवार वाड्यात. आता इथे एन्जॉय करू. रात्री जायचं नाही. आता इथे एन्जॉय करूया. आलोय ते. आता काय काय खाणार आहे? बरेच सारे प्रकार आहेत खायला. गोळा, कोल्ड कॉफी, पावभाजी, पाणीपुरी, कुल्फी, पावभाजी. हा त्या साईडला जाऊया. त्या साईडला त्याला वरती पण बसायला पण आहे. हे चांगलं केलं ना ह्यानी बसायला असं. अरे वा. कैरी आत्ताच आमची झाली खाऊन कैरी. अभी खाके हो गया. कुल्फी, फालुदा, पाणीपुरी. बापरे. चालेल. अशा ठिकाणी बसायला अगदी तर बसायला आहे तिथे खाली. त्या साईडला आहे ना वरती बसायला बघा. हा इथे बसूया. तुला काय पाहिजे ते मागव रे. इथे दोन्ही पण आहे. दोघांनीच पण एकत्रच आहे. एक रगडा पॅटीस बोलते ना तुम्हाला. एक पाणीपुरी सांग. पाणीपुरी बाकी तुम्हाला पाणीपुरी तिथे उभं राहून नकोच आहे. पाणीपुरी नको इथे खाऊ. दुसरीकडे खाऊया पाणीपुरी. ते दहीपुरी. हा दहीपुरी दे चलची ते त्याच्याकडे.
तुला काय हवंय त्याचं? ते हे पावभाजी, डोसा, सँडविच, पिझ्झा, दहीपुरी. दहीपुरी, एक दहीपुरी, एक सेव मसाला पुरी, एक रगडा पॅटीस आणि काय सांगा एक सँडविच, एक सँडविच. हा सँडविच सांगा चालेल. एक व्हेज टोस्ट. हा एक व्हेज टोस्ट सँडविच. खूप सारी गर्दी आहे इथे. तुला आवडीची दिले ना ऑर्डर? पापडी चाट. पापडी चाट पण आहे. बरेच सारे प्रकार आहेत त्याच्याकडे. हा दही टाकून असतं वरती. आपण दादर वगैरे साईडने कुठेतरी जाऊ, तिथून जाऊया ना, काहीतरी खाऊया. कारण काय आहे ना, खाण्याचा काय अर्थ नाही. गोळा खाल्ल्यानंतर खाणार आहे की गोळा घेतो पर्यंत नंतर घ्यायचं. पुढे वेळ गोळा नाही मिळणार, गोळा इथेच मिळणार तुला. तर आम्ही इथे आता एक पावभाजी, शेवपुरी आणि रगडा पॅटीस मागवला, पण त्याला अजिबात टेस्ट नव्हती. आणि आता पोलीस आले, त्याच्यामुळे आता हे सगळं बंद करायला सांगतायत. आता घड्याळात 12 वाजले. तर आम्ही पण आता निघतो इकडनं. बघतो आता पुढे जाऊन जर काय चांगलं कुठे काय खायला मिळालं तर. पण आमची अजिबात पोटं भरलेली नाही आहेत. एवढी भूक लागली आम्हाला आता की काय सांगू. म्हणजे मुंबई असून इथे एवढी अशी इतकी वाईट टेस्ट आहे ना, काय सांगू. चला तर आम्ही निघतो इकडनं, तिकडनं जाऊया. पण आमचं एक बरं झालं की एवढ्या टायमामध्ये आमचं मस्तपैकी शेवपुरी वगैरे सगळं खाऊन झालं. आणि आमचं खाऊन झालं, आम्ही पैसे पेड केले आणि त्याच्यानंतर पोलिसांची गाडी आली. सो आता हर्षित गोळा खातोय. हर्षितला कधीपासून चाललेला गोळा, पण आम्ही त्याला म्हटलं शेवपुरी वगैरे खाऊ आणि त्यानंतर गोळा खाऊ. हर्षितला सांगितलं गाडीत बसेपर्यंत गोळा खा. हर्षितला गोळा हा प्रकार खूप आवडतो. सो आता आम्ही तर पुढेच जातो, कारण इथे अजिबात आम्हाला काहीच खायला नाही मिळालं आणि अजूनही खूप भूक लागली. तर बघतो, कारण म्हणतात ना की मुंबई कधीच थांबत नाही, मुंबई कधीच बंद नसते. तर त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी आम्हाला खायला मिळेलच. तर काका काकूंना त्यांच्या घरी सोडून आलेली आहे, त्यांच्या बिल्डिंगच्या खाली त्यांना सोडलं आहे. आणि आम्हीसुद्धा आमच्या बिल्डिंगवरती आलेलो आहोत. पोचलो आम्ही बिल्डिंगपर्यंत. हर्षितला पण खूप झोप येते. आमची जी फजिती झाली ती तुम्हाला सांगते की आम्ही विचार केला की चला दादरला जाऊया आणि तिथे जाऊन काहीतरी खाऊया. कारण आम्हाला जेव्हा आम्ही चौपाटीवरती गेलो तिथे काहीच म्हणजे जे काय मिळालं ना त्याला अजिबात ते टेस्ट नव्हती त्याला. आणि आम्ही थोडंसंच तिथे ते खाल्लं आणि आम्ही तिथून निघालो. पावभाजी पण एकच प्लेट घेतलेली, 2च पाव आमचे खाऊन झाले. आम्ही एक्स्ट्रा पाव वगैरे काहीच मागवले नाहीत आणि आम्ही तिथून निघालो. विचार केला दादरला वगैरे, दादर सर्कलला वगैरे जाऊन काहीतरी खाऊया, परंतु आम्ही जाईपर्यंत सगळं बंद झालेलं होतं. तर मग आम्ही काहीच नाही खाल्लं आणि आम्ही तसेच घरी आलो. आता खूप भूक लागली. घरी गेल्यानंतर आता कॉर्नफ्लेक्स आणि दूध पिते, कारण हर्षितला पण भूक लागली. तर विचार केला आता कॉर्नफ्लेक्सच खाऊया, कारण जेवणसुद्धा काही घरी बनवलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीत आमची संध्याकाळ गेलेली आहे. पण मजा आम्हाला खूप आली संध्याकाळी, कारण नरिमन पॉईंटला बऱ्याच वर्षानंतर जाऊन खूप बरं वाटलं. तसंच चौपाटीवर जाऊनसुद्धा. आणि मेन म्हणजे बडे मियाला, थँक गॉड की बडे मियाला आम्ही काहीतरी खाल्लं. परंतु आता इतकं मला पण झोप यायला लागली आणि भूक लागलेली आहे इतकी, आणि त्याच्यामुळे डोकं पण दुखतं आहे. सो आता जाऊन कॉर्नफ्लेक्स खाते तर थोडंसं बरं वाटेल आणि मग जाऊन झोपतो आम्ही. तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आणि माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.